नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर सर्वात आधी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा मी कामावर आलेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2 काम आहेत. तिसरं काम मी सोडून दिलं. तर बघा हे जे आहे पनीर चिल्ली सँडविच बनवते मी. पनीर चिल्ली सँडविचची जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे तर मी माझ्या चॅनलवर टाकेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा. पनीर चिल्ली सँडविच खूप टेस्टी लागतं आणि खूप झटपट होतं. तर पनीर चिल्ली सँडविच बनवून मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. हा फक्त नाश्ता बनवला आहे. लंच बनवायला मी परत ह्याच कामावर येणार आहे कारण आज सुट्टीचा दिवस आहे. मॅडम आणि सरांना गरमागरम लंच करायचा होता. दुसऱ्या कामावर आल्यावर रात्रीची जी चपाती होती त्याची फोडणीची पोळी केलेली आहे मी. तर ह्या मॅडमना आज दुपारी बाहेर जायचं होतं त्यामुळे थोडंसं जेवण बनवायचं होतं. त्यानंतर मसाले भात केलेला आहे. मस्त जसा भंडाऱ्यामध्ये वगैरे करतो ना तसा तो मसाले भात होता. वांग, बटाटा, कांदा, टोमॅटो टाकून खूप सारी कोथिंबीर टाकून असा पातळ पातळ असा मसाले भात मी केलेला आहे. खूप सारी भांडी निघालेली ती सगळी भांडी घासली. किचन गॅस सगळा क्लीन केला. त्यानंतर कुकरमधला मसाले भात दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केला कारण कुकर पण घासायचा होता मला. आणि जे सकाळी काम करून आले मी सँडविच जिथे बनवून आले तिथे मला परत दुपारचा लंच बनवायला जायचं होता. तर बघू शकता तुम्ही सगळं जेवण मी ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे. बटाटे चिरून ठेवलेले आहेत. उकडलेल्या बटाटे त्यांना कापून ठेवायचे होते ते कापून ठेवले. ते काहीतरी बनवणार आहेत. आणि हे बघा ही जी मसाले भात आहे तो देखील मी एका डब्यात काढून ठेवला आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवलेली आहेत. गॅसचं मेन नॉब बंद करून मी आता परत पहिल्या कामावर जाणार आहे कारण तिकडे मला लंचसाठी बनवायची आहे पावभाजी. तर चला मग माझ्याबरोबर. तुम्ही खूप छान छान कमेंट करता. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर द्यायला मला जमत नाही पण प्रत्येकाच्या कमेंटला लाईक मी नक्की करते. असेच मला सपोर्ट करत राहा. इकडे आल्यावर पहिले सगळ्यांसाठी चहा बनवला. तर हा इन्स्टंट चहा आहे. सर्वांसाठी बनवला. मी पण घेतला. चहा घेतल्यावर थोडीशी एनर्जी आली कारण सकाळपासून कामाला लागलेली होती. ह्या कामावर मी परत आलेली आहे कारण इकडे मला गरमागरम पावभाजी बनवायची आहे. त्यांच्याकडे दिवाळीसाठी पाहुणे येणार आहेत तर त्यांना माझ्या हातची पावभाजी खायची आहे. त्यांना माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकेल. तुम्ही पण अशी पावभाजी करून बघा. तुम्हाला पण ही पावभाजी खूप आवडेल. तर खूप टेस्टी अशी पावभाजी झालेली. गरमागरम पावभाजी बनवली आणि मी निघाली घरी जायला. तर असा होता हा आजचा दिवस. सध्या 2च कामं आहेत आणि मी सध्या 2च कामं करणारे. डॉक्टरांनी जास्त धावपळ करायला मनाई केलेली आहे मला. तर बघा बाहेर पडली. खूप कडक ऊन होतं. तर असा माझा आजचा कामावरचा दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.